नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांवर एकतर्फी नियंत्रण असणाऱ्या सरकारी भरती करणाऱ्या संस्थांच्या एकाधिकारशाहीबाबत वस्तुनिष्ठ परिस्थिती समजून घेऊया. सर्वांनाच माहीत आहे, जसे खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच इत्यादी उमेदवार निवडणुकीत भाग घेतात, तेव्हा निवडणुकीत भाग घेणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, विविध स्तरावरील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय निरीक्षक, पोलीस यंत्रणा, मीडिया इत्यादी सर्व घटकांचा संयुक्तिकरित्या सहभाग करून एकमेकांशी समन्वय साधून आणि प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून निवडणूक आयोग निवडणूक सुरू झाल्यापासून ते अंतिम निकाल लागेपर्यंत यशस्वीरित्या व अतिशय पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवतात. याशिवाय सामान्य जनतेचा निवडणुकीत सहभाग असल्याने ती देखील सतर्क असते. मतदान मतपेटी किंवा ईव्हीएम मशीनमध्ये कोणी छेडछाड करू नये म्हणून सीलिंग करून उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या केल्या जातात व मतपेटी किंवा ईव्हीएम मशीनला अतिशय सुरक्षित ठिकाणी ठेवून 24 तास पोलिसांचा दक्ष पहारा निवडणूक निकाल लागेपर्यंत असतो. मतदान मोजणीच्या वेळेस मतपेटी किंवा ईव्हीएम मशीनला केलेले सीलिंग सर्वांच्या समक्ष काढून मतपत्रिकांची काउंटिंग होते. हिशोबाचा ताळमेळ लागताच निकाल जाहीर केला जातो आणि संबंधित उमेदवारास प्रमाणपत्र देखील त्याच क्षणी दिले जाते. राजकीय उमेदवारांच्या निवडीबाबत एवढी प्रचंड जागरूकता व पारदर्शकता कशासाठी असते? तर भ्रष्ट मार्गाने एखादा अयोग्य उमेदवार निवडला जाऊ नये म्हणून. मात्र विविध केंद्रीय, राज्य सरकारी, निमसरकारी इत्यादी खात्यांमध्ये जेव्हा सरकारी भरती प्रक्रिया राबवली जाते, तेव्हा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीप्रमाणे सरकारी भरती प्रक्रिया आजपर्यंत तरी देशात राबवली गेली नाही. सरकारी भरती प्रक्रियेतून आलेला कर्मचारी सरासरी 30 ते 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी जनतेच्या सेवेसाठी प्रशासनात कायमचा राहणार असतो. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची निवड प्रक्रिया वर नमूद केलेल्या निवडणूक प्रक्रियेपेक्षाही अधिक किमान त्यांच्या इतकीच पारदर्शक असणे गरजेचे आहे. त्यामुळे देशासाठी सुयोग्य व गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होऊन शासकीय सेवेचा गुणात्मक दर्जा वाढेल. लाखो बेरोजगार तरुण रात्रंदिवस खडतर मेहनत करून स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्ष तयारी करतात व परीक्षेची फी भरतात. मात्र उत्तरपत्रिका संच म्हणजे संगणक डेटा किंवा OMR शीटला केलेले सीलिंग किंवा पासवर्ड टाकताना आणि उत्तर तपासणीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत उमेदवारांना, इतर सरकारी यंत्रणा, मीडिया, जनता यांना जाहीरपणे बोलवले जात नाही. याशिवाय उत्तरपत्रिका संचावर पोलिसांचे 24 तास संरक्षण देखील नसते. सरकारी नोकर भरती प्रक्रियेची गोपनीयता व सुरक्षितता केवळ एकतर्फी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या संस्थेवरच असते. काही संस्थांचा अपवाद वगळता सध्या कोणतीही सरकारी भरती सुरू झाली की परीक्षेदरम्यान सर्रास कॉपी करणारे व डमी उमेदवार आढळतात. कॉपीसाठी मदत करणारे, कॉपी होत असताना दुर्लक्ष करणारे सुद्धा. आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे दिवसेंदिवस हायटेक कॉपी करणाऱ्यांची संख्या भयंकर वाढते आहे. नवनवीन प्रकारचे डिव्हाइसेस, सूक्ष्म स्पाय कॅमेरे, त्याद्वारे प्रश्नपत्रिका फुटणे, नंतर पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवणे, अटक सत्र सुरू होणे, काही ठिकाणी स्पर्धा परीक्षा क्लास चालकांचा संबंध उघडकीस येणे, कॉपी बहादरांनी लढवलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या निदर्शनास येणे आणि हा सर्व प्रकार ब्रेकिंग न्यूजच्या स्वरूपात मीडियामध्ये प्रसिद्धीस येतो. दुसरा अपारदर्शी आणि काळजी वाटणारा प्रकार म्हणजे उत्तरपत्रिका संच म्हणजेच संगणक डेटा किंवा OMR शीट हे परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या एकतर्फी नियंत्रणात असते. सदर उत्तरपत्रिका संचाला निवडणूक आयोगाप्रमाणे पोलिसांचे 24 तास संरक्षण नसते. त्याशिवाय इतर घटकांचाही वॉच नसतो. त्यामुळे काहीशी चिंता असते. कारण निगेटिव्ह मार्क्समुळे OMR शीट्समध्ये काही उमेदवारांनी पूर्ण किंवा बरीचशी रिकामी वर्तुळे सोडलेली असतात. या रिकाम्या वर्तुळाशी किंवा कम्प्युटर डेटाशी काही छेडछाड तर होत नसेल ना, गडबड गोंधळ तर होणार नाही ना, अशा शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. व जसजसा निकाल जाहीर होण्यास विलंब होतो तशी शंका आणि चिंता वाढत जाते. आणि होय, एकदा विलंबनास सुरुवात झाली की घेतलेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत छेडछाड सुरू होते.
आन्सर की मध्ये चुकीचं उत्तर असणे, निवड सूची लवकर प्रसिद्ध न करणे, वेळ तारीख अनिश्चित असणे, उमेदवार अधीरपणे संकेतस्थळांना नियमित भेटी देतात, काही दिवस जातात, काही महिने लोटतात, कधी कधी 2, 3, 4 वर्ष होतात, विराम अवस्था येते आणि अचानक एखादे कारण सांगून घेतलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द देखील होते. कारणे नेहमीचीच असतात, जसं बिंदू नामावली आकृतीबंध झाले नाही, विविध GR मुळे भरती प्रक्रियेत सुधारणा करावी लागेल, याशिवाय एखाद्या केंद्रावर झालेला घोटाळा, परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा भ्रष्टाचार उघडकीस येणे, क्लास चालकांचा सहभाग उघडकीस येणे, राजकीय हस्तक्षेप उघडकीस येणे इत्यादी कारणांमुळे भरती प्रक्रिया रद्द केली जाते. तिसरा वाईट प्रकार म्हणजे परीक्षा निकालास जसा विलंब होण्यास सुरुवात होते, दरम्यानच्या काळात काही दलाल सक्रिय होतात, नोकरी लावून देतो म्हणून तरुणांना फसवलं जातं, पोलिसात गुन्हे दाखल होतात, कोर्टात याचिका दाखल होते. सर्व गोंधळांमुळे वेळेचा अपव्यय होतो. जे प्रामाणिक बेरोजगार तरुण रात्रंदिवस वर्षानुवर्ष अभ्यास करतात, त्यांच्यावर फार घोर अन्याय होतो. त्यांच्यात कमालीची नैराश्यता येते. काही उमेदवार आत्महत्या देखील करतात. आज मितीस स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत हा प्रकार सर्रास सुरू झाला आहे. जसं निवडणुकीत एखाद्या कर्मचाऱ्याने थोडी जरी कर्तव्यात कसूर केली किंवा उमेदवाराने भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला तर त्याच्यावर निवडणूक कायद्यानुसार त्वरित दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. तशी कार्यवाही नोकर भरती घोटाळ्यांबाबत लगेच दिसून येत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांसाठी निवडणूक आयोगाप्रमाणे विविध शिक्षेच्या तरतुदी नाहीत. त्यामुळे एकतर्फी नियंत्रण असणाऱ्या भरती करणाऱ्या संस्था काहीशा बिनधास्त व निर्धास्त असतात आणि या निर्धास्तपणाचा नेमका गैरफायदा घेऊन राजकीय हस्तक्षेपाने किंवा भ्रष्ट मार्गाने येणाऱ्या उमेदवारांचे फावते आणि त्याचा गैरफायदा घेण्याची जास्त शक्यता असते. नेता स्वतःच्या इच्छेने राजकारणात येतो, तर सरकारी नोकरी असलेल्या उमेदवाराने वर्षानुवर्ष खडतर अभ्यास करून ती मिळवलेली मेहनत असते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवड प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेपेक्षाही पारदर्शक असणे देशहितासाठी फार गरजेचे आहे. राजकीय पक्षांची कितीही सत्तांतरे झाली तरी प्रशासनातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येत नाही. कर्मचारी निवृत्त होईपर्यंत शासनातच असतो. त्यामुळे प्रशासनातील कर्मचारी वर्ग दर्जेदार व उत्कृष्ट असणे देशहितासाठी गरजेचे आहे. म्हणून सरकारी भरतीची प्रक्रिया ही शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांच्याप्रमाणे नसावी. भरती संस्थांवर दोष ठेवण्याचा आमचा उद्देश नाही. तथापि देशातील सततच्या भरती घोटाळ्यांमुळे प्रामाणिक व मेहनती उमेदवारांवर अन्याय होत असल्याने सरकारी भरती करणाऱ्या संस्थांनी निवडणूक आयोगाप्रमाणे सर्व घटकांचा समावेश करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून कायदे नियम करून भरती प्रक्रियेची नवीन अद्ययावत कार्यपद्धत सुरू केल्यास भरती प्रक्रियेत सुसूत्रता येईल आणि सर्वांचा सहभाग असल्याने त्यांच्यावरही जास्त व्याप येणार नाही. काम सोपे होऊन स्पष्टपणे परीक्षेत पारदर्शकता दिसेल आणि घोटाळ्यांना निश्चितपणे आळा बसेल. खरोखरच सरकारी भरती करणाऱ्या संस्थांमध्ये निवडणूक आयोगाप्रमाणे सुधारणा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.